हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे. सो आज पानांपासून ड्रोन बनवायचे आहेत. ते कशासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर आत्ता सीझन आहे कोकणात जांभूळ, करवंद. तर ती करवंद वगैरे काढायला पिशवीत वगैरे आपण टाकल्यावर ती पिशवीला चिकटतात. तर मग नंतर ती काढता वगैरे येत नाहीत. तर तुम्ही सोपी पद्धत वापरून या पानांचे ड्रोन करू शकता. जेवढी मोठी पानं असतील ना तेवढे ड्रोन खूप मोठे होतील. आणि अशी कोवळी पानं वापरायची. सो मी इथे पानं घेतली आहेत, आमच्या इथलीच घेतली आहेत रानातले. तर तुम्ही पण घेऊ शकता. तुम्ही बघा की मी कसं ड्रोन बनवते. आणि तुम्ही असं ड्रोन बनवून करवंद वगैरे काढून त्याच्यामध्ये टाकू शकता. जांभूळ वगैरे रानात वगैरे कधी गेलात तर सोपी आहे पद्धत. आणि वापरायला अशा काड्या वगैरे घेऊ शकता. ह्या काड्यांचा उपयोग करायचा. हे बघा, ह्या काड्या घेतल्यात मी. म्हणजे लग्नामध्ये जशा पत्रावळ्या करतात तेव्हा ती जी प्रोसेस आहे तशीच, फक्त थोडी वेगळी आहे. तर तुम्ही पण करू शकता. तर इथे आपण आता हे पानं घेतलेली आहेत. तुम्ही कुठलीही पानं घेऊ शकता. रानात मोस्टली बऱ्याच प्रकारची पानं असतात जी एवढी मोठी अशी दिसतील ती घ्या. सो आपण इथे अशी पानं घ्यायची आहेत आणि अशी एकावर एक अशी ठेवत जायची आहेत. हे बघा, एकावर एक अशी ठेवत जायची आणि बरोबर मधोमध असे ठेवायचे. बघा, जर तुम्ही खालून जरी पानातल्या पानात घातलं तरी पण काय हरकत नाही. तसं पण करू शकता. हे इथे आणि हे इथे, आणि मध्ये एक टोचा मारायचा. तो म्हणजे मी तुम्हाला मगाशी दाखवलं आहे. हे बघा, टोचा मारायचा आणि इकडून बाहेर काढायचा आणि ते कट करायचं. त्यानंतर इथे असे मी मध्ये एक टोचा मारला आहे. आणि त्यानंतर एकदम सोपी पद्धत आहे. हे असे वर करायचे आणि परत टोचे मारायचे. त्याच्यानंतर म्हणजे असं आवळायची पानं, जेणेकरून असा ड्रोन बनेल. टोचे जरा मोठेच मारायचे. तर तुम्ही सुद्धा रानात वगैरे गेलात तर करू शकता. असं मोठं काय नाही यात, सोपी आहे पद्धत. सो पिशवीचा वापर करण्यापेक्षा असं जुगाड करायचा आणि ड्रोन बनवायचा. सो हे बघा, आता एक टोचा लावला की आपला ड्रोन रेडी. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हा शेवटचा टोचा टोचणार आहोत. सो हा बघा, आपला ड्रोन रेडी आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काही ठेवू शकता, काजूसुद्धा ठेवू शकता. आता आपण करवंद काढणार आहोत. सो आपल्याला चटणी करण्यासाठी करवंद हवे आहेत. तर त्यासाठी आपण करवंद काढणार आहोत. तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण करवंद काढायला जात आहोत. त्याआधी मी तुम्हाला दाखवते तरी काजू काढले आहेत. सो हे बघा, काजू पण तुम्ही ठेवू शकता. हे बघा, सो असं काही नाही की काजूच ठेवू शकता, जांभळं वगैरे पण ठेवू शकता. तर हा सोप्पा रेडी असा ड्रोन बघा, बाहेरून बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता आपण जाळीवरती जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. तरी बघा, ही जाळ आहे आणि ह्याच्यावरती लागलेत करवंद. आणि आता हे कोवळी आहेत. आणि दुसरी गोष्ट, जी एकदम जून झालेली करवंद असतात ना त्याच्यामध्ये मग बिया पण आतमध्ये जून होतात आणि मग चटणी एवढी खास नाही लागत. तर जेवढी कोवळी असतील ना करवंद तेवढी चटणी मस्त होते. आणि ते बघा, ही सगळी कोवळी आहेत. मग दाखव, हे बघा, सगळी कोवळी आहेत, छोटे छोटे आहेत, सगळी कोवळी आहेत. तर आता आपण ही काढणार आहोत आणि ह्या ड्रोनमध्ये ठेवणार आहोत. सो तुम्हाला मी दाखवते काढून. हे बघा, सो आता आपण सगळी काढून घेणार आहोत. सो तुम्ही सुद्धा करू शकता हा प्रयोग. सो कोकणात अशा बऱ्याच प्रकारे ड्रोन वगैरे तयार केले जातात.
सो आता आपण पूर्ण काढून घेणार आहोत. मी काढून झाल्यानंतर दाखवते. तर हे बघा आपण किती सारी काढलेली आहेत. तर थोडी अजून काढूया. चटणी करायची. सो चटणी आमच्याकडे कशी करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते करायची. सो आमची पण एक वेगळीच टेक्निक आहे. सो काही जण मिक्सरमध्ये करतात, काही पाट्यावर करतात. तर आजकाल वरवंटा म्हणजे पाटा वरवंटा जास्त दिसत नाही, पण आम्ही वापर करतो. म्हणजे चटण्या वगैरे असतील त्या बनवतो. तरी बघा आपली करवंद काढून झाली आहेत. बघा किती चांगलं छान वाटतंय. पिशवीतली करवंद, द्रोणमधली करवंद. तर आपली ही करवंद काढून झाली. तुम्ही बघू शकता द्रोण बघा किती चांगला वाटतोय. सो तुम्हीसुद्धा करू शकता. असं काय नाही की रानातच जाऊन केलं पाहिजे. घरात जर आजूबाजूला झाडं लावली असाल तुम्ही त्याच्यासुद्धा करू शकता. म्हणजे कोवळी पानं हवी, कारण की जी जून पानं असतात ना त्याच्या ज्या शिरा असतात पानाच्या त्या जून होतात आणि नंतर मग ते टोचे मारताना ते फाटतात. त्याच्यामुळे कोवळी पानं वापरा. हे बघा मी ते कोवळी पानं वापरलेत. द्रोण बघा. सो तुम्हीसुद्धा करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. तर आत्ता आपण इथे थांबत आहोत आणि असाच मी एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या आपापली. बाय बाय.